तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत आहेत मराठी उद्योजक ज्यांनी अख्ख्या खेडशिवापूरला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय त्यांच्या चहाच्या स्वादाने. आणि आम्ही असं ऐकलंय की म्हणजे टोल नाक्यावर जेवढी पब्लिक थांबत नाही, म्हणजे गाड्या जेवढ्या थांबत नाही तेवढे तुमच्याकडे माणसं चहाला थांबतात. हे खरं आहे का? खरं आहे दादा, हे लोकांचं प्रेम आहे. आपलं काय, आपण फक्त प्रेमाने देतो, जे लोकांना आवडतं तेच आपण त्यांना देतो, त्यामुळे लोक गर्दी करतात. हे लोकांचं प्रेम म्हणून एवढी गर्दी होती. तर तुमचं आज सोशल मीडियावरचं प्रेम बघता, तर ह्याच्या मागे तुम्ही काय सांगाल की ह्याच्या मागे लक जास्त महत्वाचं आहे का स्ट्रगल महत्वाचं आहे? लक सर काय म्हणते का, लक नाही म्हणता येणार, कारण का गेले मी 15 वर्ष झालं तुम्हाला सांगतो एकच काम करतोय. लोकांशी माझे संबंध आहेत, तेवढे रिलेशन आहेत, म्हणजे कस्टमर सोबत एक रिस्पेक्टफुल रिलेशन मी बिल्ड केलेले आहेत. आणि बरेच वर्ष झालं प्रत्येक कस्टमरला, आता पॉसिबल नाही कारण इतकी गर्दी असते, पण शक्य होईल तितकं लोकांना आपण अटेन्शन देतो. पहिले कस्टमर कमी होते तर आपण कस्टमर सोबत बसायचो, गप्पा मारायचो, बोलायचो, प्रत्येकाला जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी देत होतो. बऱ्याच वर्षांची मेहनत आहे की ती फक्त आज एक सोशल मीडिया त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि सोशल मीडिया नव्हतं तरी सेल चांगला होता माझा, एकदम व्यवस्थित सेल होता. पण म्हणतात ना, आता सोशल मीडिया आपलं जरी शॉप मेन रोडला असलं तरी मेन रोडची विजिबिलिटी किती असते तेवढीच असते जेवढी लोकांना दिसेल तेवढं. पण सोशल मीडिया हे असं आहे की त्याला असे 100 मेन रोड आले तरी पूर्ण नाही एवढी विजिबिलिटी सोशल मीडियामुळे आली. आणि आपलं काम हे चांगलं होतं, स्वच्छ होतं, त्यामुळे लोकांनी आपल्याला प्रेम दिलं बस. आणि तुमच्या म्हणजे नाही का सोशल मीडियावरची सगळ्यात मोठी अफवा तुमच्याबद्दल काय पसरवली गेली? सोशल मीडियावरची अफवा आता तुम्हाला जर सांगायचं म्हणलं ना तर अफवा पसरवणारे काय बाहेरचे नसतात सर, जवळचेच असतात. अफवा अशी होती की लोक म्हणत होते माझ्याबद्दल की हा असे जादूटोना करतो, लिंबू टाकतो, घरचे लिंबू फिरवलं का काय, म्हणजे असे लोक अफवा करतात. त्याला काय सर, लिंबू बिंबू फिरवून जर काय होत असतं तर अवघड येतं ना. म्हणजे लिंबाचे शेतकरी आज कुठे असते, लिंबू फिरवून काय होत असतं, हे बरोबर आहे. एक महत्वाचा आणि म्हणजे असा इतका ग्राहकांच्या मनातला प्रश्न आहे. आपण सोशल मीडियावर तुमची फिजिक बघतो, तर तुम्ही चहा पिता का? अशी फिजिक मेंटेन करता? पण चहा पितो सर, असं काय नाही, पण एक कसं असं लिमिट आहे ना, लिमिट आहे. कधी 2 दिवसातून एखादा कप, तर तो पिला तर मी कार्डिओ वगैरे करतो मॉर्निंगला, ट्रेडमिल वगैरे माझ्याकडे. मग बाकी लक्ष कॅलरीज इंटेक किती होतोय, मग कॅलरीज खातोय किती, घालवतोय किती, ह्याच्यावर कंट्रोल आहे. त्यामुळे काय वाटत नाही, पितो चहा पितो, बंद खातो, नॉर्मल आहे. शरीर हे सगळं खाऊन पिऊन पण बनवता येतं. एक उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलंय. तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर असा कोणता पॉइंट आला की तुम्हाला असं वाटलं की आपण बाबा खूप मोठी रिस्क घेतोय? असं रिस्क वगैरे असं तर नाही काय आलं सर आपल्या आयुष्यात, म्हणजे अजून तरी. पण हे रिस्क का नाही आली तुम्हाला सांगतो. कारण का जर मी एकदम काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला असता तर मला वाटलं असतं रिस्क आहे. पण मी ज्या वेळेस खेडशिवापूर टोल नाक्यावर आलो होतो तर मी एक हातात चहाची किटली, 2-4 लिटर दूध आणि काय 200-300 रुपये जसं मटेरियल घेऊन आलो होतो. त्याच्यावर मी गेल्या 10 वर्षात भरपूर कमवलं, भरपूर काय घेतलं, सगळ्या गोष्टी काय केल्या. आणि आज जर वेळ, आता मी इकडे हॉटेल बांधलं, 40 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, तर ही मला रिस्क नाही वाटत. कारण का मी आलो होतो मोकळ्या हाताने. इथं जरी फेल गेलो, नाही चाललं तरी मी मोकळ्या हाताने जाईल. गमवलंय काय? काहीच गमवलं नाही. त्यामुळे रिस्क असं कधी काय वाटलंच नाही, रिस्कचं काय प्रश्नच नाही. हॉटेलचं म्हणतात तर हॉटेल म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपात आणि कुठे लोकेशन आपण सांगाल का? हॉटेलचं नवीन चालू करणाऱ्याला हॉटेलचं लोकेशन, आता आपण जे नवीन हॉटेल बांधतोय ना, तर आता ते हॉटेल हे खेडशिवापूरचे दोन्ही टोल नाके आहेत, म्हणजे पुण्याला जाणारा आणि साताऱ्याला जाणारा. त्या दोन्ही टोल नाक्याच्या सेंटरला आहे, बरोबर साताऱ्याकडे जाताना, पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना इथं आहे. आणि इथं पार्किंग बिर्किंग मोठं आहे, आपल्याला त्या साईडला थोडेसे पार्किंगचे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे आपण तिकडं पण ठेवलंय आणि इकडं पण ओपन केलंय. कारण का कस्टमरला पार्किंगच नाहीये, बरेच लोक पार्किंग नाही मिळत म्हणून तसेच पुढे निघून जातात. तुम्हाला सर्वात जास्त अडचणी कशाबद्दल आल्या की हे चालू करताना? की काय लोक असं असतात, काय लोक साथ देतात, काय लोक मार्केटला बघतात, तर ह्याच्यात अडचणी काय आल्या का तुम्हाला? सर अडचणी तर एक नाही, म्हणजे आता कसं असतं की ते माझं बालपण होतं, मला खेळायला खूप आवडायचं. ही गोष्टी असतात, प्रत्येकालाच आवडतं काय ना काय. मला क्रिकेट खूप आवडायचं, तर माझं दुकानाचा टायमिंग होता, मला 3-4 वाजता यायला लागायचं. 9वी-10वी मध्ये माणसाला वाटतंच ना मित्रांसोबत फिरायला जावं, इकडे जावं. पण आमचा भाऊ होता, भाऊ वगैरे आम्ही दोघं करायचो.
तर मला काही करून यावंच लागायचं दुकानावर, किती काय झालं तरी. मग ते छोट्या छोट्या अडचणी होत्या. त्याच्यानंतर इथं आलं, त्यावेळेस कसं नाईटला बंद असायचं सगळं, आम्ही नाईटलाच दुकान चालवायचं होतं, डेला नव्हतं चालवत. मग पोलिसांचा प्रॉब्लेम असायचे, लय म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम असायचे. बरोबर. टाकी, मग त्यावेळेस ते टाकी वगैरे उचलून न्यायचे. मग आपण काय करायचं, सकाळी परत चौकीतून टाकी आणा, खटले, भरपूर गोष्टी होत्या सर. लोकलचे प्रॉब्लेम थोडे इकडून तिकडूनचे, प्लस लहान असल्यामुळे कस्टमर पण जरा थोडस मी खूप प्रॉब्लेम आले सर. असं काही एक प्रॉब्लेम नव्हता की असं मी तुम्हाला एक सांग. तुमचं काय सांगाल आधीचं सोशल मीडियावर येण्याआधीचं जीवन आणि नंतर आलं जीवन, काय बदल वाटतं तुम्हाला? सोशल मीडियावर सर, आता सोशल मीडिया जादूच आहे, त्यात काय हे नाही, मी काय म्हणत नाही. पण सोशल मीडियाच्या आधी पण आपलं चांगलं होतं, कस्टमर बेस माझा स्ट्रॉंग होता पहिल्यापासून. असं नाही की चांगला सेल होता माझा. सोशल मीडियावर आल्यामुळे थोडासा सेल पण वाढला, एक लोकांपर्यंत माझं चांगलं काम पोहोचलं. त्याच्यामुळे आज लोक रिस्पेक्ट देतात, रिस्पेक्टफुल नजरेने बघतात माझ्याकडे. छान वाटतं एकंदरीत सगळं. आणि तुमचं जर काम चांगलं असेल तर तुम्ही छाती एवढी करूनच फिरू शकता कुठं पण. त्यामुळे फायदा पण झाला. आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात रिस्पेक्ट पाहिजे असती. तो आयुष्यभर काम करतो, राबतो प्रत्येक माणूस. तो कशासाठी राबतो? कारण काही घरच्यांच्या नजरेत रिस्पेक्ट असावी, नातेवाईकांच्या नजरेत रिस्पेक्ट असावी, समाजाच्या नजरेत रिस्पेक्ट असावी. काम फक्त यासाठीच माणूस करत असतो, आयुष्याची जगतो त्यासाठी. तर या गोष्टी सर मला, आता मी जे काल काम केलं, जे त्याचं काय मला म्हणजे अभिमानच आहे. आणि आज सोशल मीडियामुळे त्या कामाला एक कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला. तुमच्यासारखे लोक येतात, विचारतात, आणि एक रिस्पेक्ट मिळते. बस आनंद वाटतो त्यातून खूप जास्त. आणि तुम्ही आपले मराठी उद्योजक आहेत, त्यांना काय सल्ला द्याल की बाबा की आता मराठी उद्योजक म्हणजे काय, म्हणजे नवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाच्या डोक्यात काय गेलंय की मराठी उद्योजक हा रील्समुळे जास्त फेमस होतो. म्हणजे ते मनात एकदा म्हणजे थोडासा भ्रम काढा की तुमचा रील्स पेक्षा तुमची क्वालिटी, रील्स हे फक्त माध्यम आहे तुमचं पोहोचण्याचं. आता तुम्ही जर बघितलं असेल तर कितीतरी रील स्टार आहेत सर, जे तुम्ही स्टार्टिंगला त्यांना बघत होता, आज ते कुठे दिसत पण नाही तुम्हाला. बरोबर. काय फक्त सर विषय क्वालिटीचाच विषय आहे. कस्टमर हा फूड इंडस्ट्री असो किंवा कापड इंडस्ट्री असो. आता काही लोक म्हणतात की कपड्याचा, चहाचा आणि जेवणाचा धंदा सोडला तर लोकांना धंदे दिसत नाही. पण ह्या तीनच सर मूलभूत करतायत: अन्न, वस्त्र, निवारा माणसाचं. आणि ह्याच्याकडेच माणूस व्यवसायाकडे वळू शकतो. आता इथून मागचं जर तुम्ही आपल्या पूर्वजांचं घेतलं तर सगळं कशावर चाललं होतं? अन्न, वस्त्र, निवारा सर, ह्याच्यावरच चाललं होतं ना. तर मग ही इंडस्ट्री ज्याची क्वालिटी आहे, ज्याची फूड मध्ये चांगलं आहे, जो चविष्ट देतो, त्यांना कमीच नाही इथं, कमीच नाही. आणि नवीन जी मुलं आहेत, आता माझ्याकडे जवळजवळ सर 10-15 पोरं आले ट्रेनिंगला. पण मराठी मुलांचं एक आहे सर की 12-12 तास ड्युटी म्हणलं, ते एकदम धावपळीचं काम म्हणलं, 10-12 दिवसात पोरं कटळून जातात. हे सर एक ह्युमन बॉडी अशी आहे सर की इथं आहे ना, आता मी स्टार्टिंगला जिम लावली त्यावेळेस मला 40 किलोचा स्क्वॉट जात नव्हता. आज मी 200-300 किलोचा, 200-250 किलोचा, 220 किलोचा स्क्वॉट मारतो. पण म्हणजे ह्युमन बॉडी किती पुश करू शकतो आपण, लिमिट कळलं तुम्हाला? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, एक माणूस मॅरेथॉन 180 किलोमीटर सायकल चालवून, 42 किलोमीटर रन करून, 4 किलोमीटर पोहणे, ती मॅरेथॉन टाईपच असते. ती रेस जर पूर्ण करू शकतो तर ती ह्युमन कॅपॅसिटी किती झाली? इतकी ह्युमन कॅपॅसिटी आहे. पण जर तुम्ही स्वतःला पुशच केलं नाही, एक आठवड्यात जर तुम्ही जर आता बस झालं गिव्ह अप करत असाल तर फायदा नाही ना. ह्युमन बॉडीला तुम्ही पुश केलं पाहिजे. आणि धंद्यामध्ये सर विलक्षण शक्ती लागते आणि एनर्जी लागते. इतकी एनर्जी लागते की इमॅजिन मी नाही करू शकत, इतकी एनर्जी लागते. कंटिन्युअसली तुम्हाला ऍक्टिव्ह राहायला लागतं, कमीत कमी 18 तास. एका व्यवसायाचा मालक व्हायचं म्हणलं तर 18 तास तुम्हाला हे कंटिन्युअसली ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. जरी तुम्ही समजा शॉप तुमचं 12-13 तास ओपन असलं तरी तुमचं बॅक साईडला तुमचं मटेरियल गोळा करणं, कच्चा रॉ मटेरियल बनवणं, ह्या गोष्टीसाठी 4-5-6 तास लागतात तुम्हाला. म्हणजे एक मालकाला 18 तास कंपल्सरी द्यावे लागतात, कोणताही मालक असो. छोट्या मोठ्या व्यवसायाच्या मालकाला 18 तास द्यावे लागतात. पण ही तयारी आहे का आजच्या मुलाची? नाही तयारी. मी बघतो येतात कामाला 12-12 तास ड्युटी केली की डायरेक्ट जाऊन पडी आणली की पोरं आठवड्यातून तो 1-2 सुट्ट्या मागतातच. जर समजा हा जर व्यवसाय जर त्या मुलाचा असता, जर इथं तू ट्रेनिंगला आलाय, शिकायला आलाय, तर तुझं काय काम आहे की एकच ड्युटीच करायची 12 तासाची ड्युटी पण चोख नाही होऊ शकत सर. कारण आता 15 पोरांमधली 1-2 पोरं सोडली तर सगळ्यांची बॉम्ब आहे.
आणि याचा असं एक प्रश्न आहे की तुमचा म्हणजे असं कधी असं वाटलं म्हणजे हार्ट ब्रेक झालाय का कधी? ब्रेक असं नाही सर, कारण काय महत्वाचं माहिती आहे का तुम्हाला की थोडं थोडं मला न्यूमरॉलॉजी बद्दल पण माहिती आहे, एस्ट्रॉलॉजी न्यूमरॉलॉजी बद्दल. तर आपण जितकं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी ह्या गोष्टीचा बघा तुम्ही विचार करा, पण जितके आपण जास्त लोकांसोबत असं संबंध ठेवू, रिलेशन ठेवू, तर आपण आपल्या मेन मोटिव्ह पासून भटकतो. त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतो. त्यामुळे माझा हार्ट ब्रेक वगैरे असा काही विषय नाही आला. मी ह्या फंद्यात कधी जास्त पडलोच नाही. तरी काम आणि आपलं कामातच राम. तरी कॉलेज लाईफ मध्ये असं कॉलेज लाईफ मध्ये नाही सर, असं कधी आलंच नाही. मी तुम्हाला काय सांगतो की माझी परिस्थिती होती की लुजर होतो मी एक टाईप, नाही का, एवढी ढेरी होती माझी, 110 किलो वेट होतं, घरची परिस्थिती खायची नव्हती. अशा मुलाला कोण अप्रोच करणार आहे? नाही, पण कॉलेजला जायला गाडी नाही, चालत जायचं, सायकल जायचं, नाही होऊ शकत. अप्रोचचं नाही, पण असं म्हणजे तुम्हाला असं वाटलं कधी एक्सप्लेनच करू शकला नाही त्याला की कोण असेल समोर? आता आवडणारे तर होते सर, आता ते काय, पण आवडतात तर सगळेच आवडतात, पण आपण पण आवडलं पाहिजे ना समोरच्याला. वन साइडेड प्रेम कराय. मग त्या दिवसापासून सर मी असं ठरवलं होतं की नाही का, म्हणजे जिम वगैरे आज हे करतो ना मी, तर म्हणजे प्रत्येक माणसाला मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की प्रेम पाहिजे असतं, त्याला लोकांनी आपलं आपलं आपलंसं म्हणावं. त्यासाठी तुम्ही फिजिकली पण फिट पाहिजे, फायनान्शियली पण पाहिजे आणि मेंटली पण पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टी सर मी बरेच वर्ष गेले मला हे शिकायला करायला, पण मी केलं आहे, मी आज व्यवस्थित आहे. म्हणजे आता ते कदाचित चापून पण गेले असेल. गेले असं काय नाही. आणि सर म्हणजे हार्ट ब्रेक मी तुम्हाला काय म्हणलं की आवडायला तर आपल्याला आवडत होतं, पण आपल्याकडे आवडण्यासारखं समोरच्याला म्हणजे आपल्यात काहीच करू शकला नव्हतं, नाही. आपल्यात काहीच नव्हतं ना सर. चालतंय, चांगला डिसिजन होता उलट तुमचा, नाहीतर आज हा दिवस बघायला भेटला नसता आम्हाला पण तुम्हाला पण. म्हणजे तुम्हाला सांगू का, आमची आई आहे ना, म्हणजे आमचं घर होतं 10 बाय 10ची खोली होती राहायला. मी तुम्हाला म्हणलं ना की परिस्थिती भयानक होती. 10 बाय 10ची खोली होती आणि त्याच्यामध्ये आंघोळीची व्यवस्था नव्हती. तर आमच्या आईला रस्त्यावर आंघोळ करायला लागायची. तर ते रस्त्यावर आंघोळ करायला लागायची, ते चित्र, आता मी 7व्या 8वीला असलो तरी मला सगळं कळायचं. आईला आमच्या पाठ्यात 4-5 वाजता उठून आंघोळ करायला लागायची. तर म्हणजे, आणि का आंघोळ करायला लागायची, काही येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याने लोक बघतील, काय होईल, बरोबर नाही वाटत ना ते सर. त्यामुळे आई आमची 4ला उठायची, आंघोळ करायची. ते दृश्य नजरेसमोर होतं, आणि ते दृश्य एवढं जर आपल्या समोर, आपल्या आईचं एवढं दृश्य नजरेसमोर आहे, तर प्रेम बिम हा किडा अंगात वळवळणारच नाही. बरोबर. चालतंय, तुम्ही आम्हाला तुमचा खूप मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. बरं वाटलं भेटून तुम्हाला. CJ7 ब्लॉग्सला फॉलो करा, यांचा चॅनल आहे युट्यूबला, त्याला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. छान व्हिडिओ असतात सरांच्या, मराठी एंटरप्रेन्योरवर व्हिडिओ बनवतात ते, खास की त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचवता येतील, त्यांची थिंकिंग, त्यांचे बिझनेस प्लॅन, या गोष्टी सगळ्या तुम्हाला बघायच्या असतील तर CJ7 ब्लॉग्सला सबस्क्राईब करा.